आपण या लेक्चरमध्ये बेसिक कंटेंट बघणार आहोत। आता सुरुवातीला लक्षात घ्या की तुमच्याकडे ही जी बेसिक कंटेंटची PDF मी ग्रुपला टाकलेली आहे त्याची तुमच्याकडे प्रिंट असणं आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्ही हे लेक्चर बघायचं आहे। ओके, सो आपल्या एकंदरीत लेक्चरचा क्रम कसा असणार आहे ते तुम्हाला मी थोडक्यात लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगतो। पहिल्यांदा काय करणार, आपण बेसिक कंटेंट घेणार। हे जवळपास आपल्याकडे 17 पेजेस आहेत। हे 17 पेजेस आपण यातला जो बेसिक कंटेंट आहे तो पूर्ण करणार आणि हे पूर्ण झाल्यानंतर आपण मग काय करणार आहोत, इयर वाईज PYQ, मग ते कंबाईनचे, त्यानंतर राज्यसेवेचे आणि इतर ज्या रिसेंट एक्झाममध्ये ग्रुप Cला आलेले असतील किंवा ज्या बाकीच्या इतर MPSC एक्झाम घेते त्याच्यामधील PYQ त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत। ते आपण साधारणतः 2012पर्यंत घेणार आहोत। ओके, सो आपण बेसिक कंटेंट सुरू करतोय। याच्यामध्ये बघा साधारणतः ही 17 पेजेसची नोट आहे, मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यामध्ये हा जो कंटेंट तुम्हाला दिसतोय हा कंटेंट आपण काय केलेला आहे, PYQ मधलाच जो खूप महत्त्वाचा कंटेंट आहे तो थोडासा आपण सेपरेट केलेला आहे, जेणेकरून याच्यावरती आपली रिव्हिजन पडली पाहिजे एक्झामच्या अगोदर। ओके, सो स्टार्ट करतोय आपण। पहिलाच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम। ओके, फिजिक्समधला हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं नाव दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं तर इथं काहीतरी वेव्ज काढलेली दिसते, वेव्ज स्ट्रक्चर आहे हे, आपण ते रिप्रेझेंट केलं अशा पद्धतीनं आणि त्याच्या खाली त्या वेव्जची नावं दिलेली आहेत। ओके, या ठिकाणी बघा इथे एक वेवलेंथ असं काहीतरी लिहिलेलं तुम्हाला दिसतंय आणि इथं फ्रिक्वेन्सी असं लिहिलेलं दिसतंय। हे दोन्ही पण घटक फार महत्त्वाचे आहेत। ते कसे ते आपण समजून घेऊयात। आता बघा इथून साधारणतः आपण काय करतोय, अशा पद्धतीची वेव आहे असं दाखवतोय आणि इथं आल्यानंतर ती खूप जवळ आहे असं आपण दाखवलेलं आहे। याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या, हा जो काय तुम्हाला भाग दिसतो याला आपण वेवलेंथ असं म्हणतो। ही जी वेवलेंथ आहे तिची जी लांबी असते ती लांबी इकडं आपण बघतो की कमी होत गेलेली आहे, बरोबर आहे। आपण जर याचा विचार केला तर इथं काय आहे, वेवलेंथची जी लांबी आहे, लेंथ आहे ती खूप जास्त आहे आणि जर समजा याचा विचार केला तर वेवलेंथची जी लेंथ आहे ती काय आहे, खूप कमी आहे। मग लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस वेवलेंथची लेंथ खूप जास्त असते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी खूप कमी असते आणि ज्यावेळेस वेवलेंथची लेंथ जी आहे ती खूप कमी असते त्यावेळेस मात्र फ्रिक्वेन्सी ही जास्त असते। म्हणजे या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत त्या दोन्ही कन्सेप्ट एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत। इन्व्हर्सली प्रोपोर्शनल याचा अर्थ असा की एक यातला घटक कोणता जर वाढला तर दुसरा कमी होतो, त्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतो। मग आता बघा आपल्याला महत्त्वाचं काय आहे याच्यामधलं की या वेवलेंथमध्ये आपण असं बघतो की इथं बघा सुरुवातीला घटक तुम्हाला दिसून येईल तो आहे रेडिओ वेव्हचा आणि इकडे एकदम लास्टला घटक तुम्हाला दिसेल गॅमा रेजचा। सो रेडिओ वेव्हजपासून गॅमा रेजपर्यंत फ्रिक्वेन्सी काय होत जाते बघा, इथं ॲरो मार्क असा केलेला आहे आपण, फ्रिक्वेन्सी ही वाढत जाते, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस। ओके, आणि जर आपण मग उलटं बघितलं, वेवलेंथचा विचार केला तर वेवलेंथ काय होणार आहे, इकडं वाढणार आहे। पण इकडं जर आपण विचार केला परत एकदा या डायरेक्शनकडून या डायरेक्शनकडे, म्हणजे कुठून कुठे, रेडिओ वेव्हजकडून गॅमा रेजकडे, तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की वेवलेंथ ही कमी होते। सो बघा फ्रिक्वेन्सी वाढते, वेवलेंथ कमी होते, फ्रिक्वेन्सी वाढते, वेवलेंथ कमी होते। मग आता यातले हे घटक महत्त्वाचे आहेत, रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रावेव्ज, लाईट वेव्ज, लक्षात येते, अल्ट्राव्हायलेट, एक्स रेज आणि गामा रेज। याच्यावरती आपल्याला कंटिन्युअसली वेगवेगळ्या MPSCच्या एक्झाममध्ये प्रश्न आलेले दिसतील, कधी राज्यसेवेला येतील, कधी कंबाईनला येतील, ग्रुप Cला येतील, सगळीकडे याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसतात। मग बघा आता या ठिकाणी यामध्ये हे जे सगळे घटक तुम्हाला खाली दिसत आहेत त्याच्यामध्ये ही जी रेडिओ वेव्ज आहे यांची वेवलेंथ बाकीच्या सगळ्यांपेक्षा काय आहे, जास्त आहे। वेवलेंथ जास्त आहे पण फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, खूपच कमी असणार आहे। इथं जिथं तुम्हाला हे खूप क्लोज दिसते, इथं जिथं क्लोज तुम्हाला दिसते, बरोबर आहे, अशा पद्धतीने हे क्लोज झालेलं दिसते, याचा अर्थ वेवलेंथ काय आहे, कमी आहे आणि फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे। सो मग आपण सांगतो रेडिओ वेव्हच्या बाबतीत आता पहिल्यांदा आपण काय करूयात, फक्त हा घटक जो आहे वेवलेंथचा तो बघूयात आपण या ठिकाणी। रेडिओ वेव्हची वेवलेंथ काय आहे, खूप जास्त आहे। ओके, त्यापेक्षा मग कमी वेवलेंथ कोणाची असणार आहे, मायक्रोवेव्हची, त्यापेक्षा कमी इन्फ्रावेव्ज,
त्यापेक्षा कमी मग लाईट वेव्ज, अशा पद्धतीने हा घटक जाणार आहे. मग सर्वात लिस्ट वेवलेंथ कुणाची असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे, गामा रेज. आणि सगळ्यात हायेस्ट वेवलेंथ कुणाची असेल असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे, रेडिओ वेव्ज असणार आहे. आता तेच फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत आपण विचार करूया. फ्रिक्वेन्सीचा विचार करा. या ठिकाणी बघा, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची असेल तर ती असणार आहे गामा रेजची, आणि सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी कुणाची असणार आहे तर ती असणार आहे रेडिओ वेव्जची. ठीक आहे. मग आता यातले घटक महत्त्वाचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. त्या ट्रिकनं आपण ते लक्षात ठेवतो. इथं ट्रिक दिलेली आहे बघा. मग त्याला आपण काय म्हणतोय, रिच मॅन इन लंडन यूज्ड अ झेरॉक्स गन. ओके, परत एकदा ट्रिक बघा. रिच मॅन इन लंडन यूज्ड अ झेरॉक्स गन. मग ह्या आर वरून आपण काय लक्षात ठेवायचं आहे, रेडिओ वेव्ज. एम वरून काय लक्षात ठेवायचं आहे, मायक्रोवेव्ज. इन वरून काय लक्षात ठेवायचं, इन्फ्रावेव्ज. एल फॉर लाईट, सो लाईट वेव्ज. लाईट वेव्ज ह्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण असं, याची जी फ्रिक्वेन्सी असते ती असते, सॉरी वेवलेंथ जी असते ती असते 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर, आणि ही विजिबल लाईट आहे. ओके, कसली लाईट आहे, विजिबल लाईट आहे, जी आपल्याला म्हणजे ह्युमनला विजिबल आहे. ती म्हणजे या वेवलेंथमधलीच फक्त आपण काय करू शकतो, बघू शकतो. ती आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. सो या ठिकाणी एल फॉर लाईट वेव्ज, यू फॉर अल्ट्रावायलेट, एक्स फॉर एक्स रेज, आणि जी फॉर गामा रेज. ही सिरीज का महत्त्वाची आपण लक्षात ठेवायचं आहे, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ज्यावेळेस कंपॅरेटिव्हली विचारलं जाईल की रेडिओ वेव्ज आणि अल्ट्रावायलेट वेव्ज या दोघांमध्ये कुणाची वेवलेंथ जास्त आहेत, मग त्यावेळी जर आपल्याला ही सिरीज त्या ठिकाणी मांडता आली तर सगळ्यांचंच कंपॅरिझनमध्ये आपल्याला उत्तर देता येणार आहे. सो ही ट्रिक आपण पाठ करायची, किंवा तुमची दुसरी एखादी ट्रिक तुम्ही बनवलेली असेल ती पाठ असेल तरी पण चालेल, पण हे पाठ असलं पाहिजे. याच्यामध्ये रिच मॅन इन लंडन यूज्ड अ झेरॉक्स गन. इकडं जाताना काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी सांगा मला काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. आणि इकडं जाताना मला सांगा वेवलेंथ काय होणार आहे, वेवलेंथ डिक्रीजेस. हे दोन घटक जर तुम्हाला लक्षात आले तर याच्यावर येणारे जे प्रश्न असतात ते सगळे प्रश्न तुमचे या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर होतात. ओके, चलो. आता पुढचा जो घटक आहे तो आपल्याला याच्या संदर्भातला फॉर्म्युला बघायचा आहे. बघा, आपण हा जो बेसिक कंटेंट आहे याला आपला वेळ गेला तरी चालेल, परंतु हा बेसिक कंटेंट आपला एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे, कारण पेपरमध्ये याच्यावरतीच प्रश्न येतात. आणि जर आपलं बेसिक चुकत असेल तर आपण म्हणजे आपल्याला जास्त बेनिफिट राहणार नाही, कारण आपण बाकीचे सब्जेक्ट्स बघतो त्याच्यामध्ये सगळ्यांनाच एज आहे मार्क घेण्यासाठी, परंतु सायन्स असेल, करंट असेल, मॅथ्स असतील, हे जे सब्जेक्ट आहेत ते आपल्याला काय करणार आहेत, इतरांपेक्षा स्पर्धेमध्ये नक्कीच पुढे ठेवणार आहेत. ओके, सो इथं लक्षात घ्या, व्ही इज इक्वल टू लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी असा त्याचा फॉर्म्युला आहे. हे जे लॅम्बडा तुम्हाला दिसतं हे सिम्बॉल, हे वेवलेंथसाठीचं सिम्बॉल आहे, वेवलेंथ रिप्रेझेंट करतं. ही एफ फॉर फ्रिक्वेन्सी आहे आणि व्ही फॉर वेलॉसिटी ऑफ लाईट. हा फॉर्म्युला का लक्षात ठेवायचा आहे, काही वेळेस आपल्याला याच्यावरती एखादं गणित विचारलं जातं, न्यूमरिकल त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, मग फ्रिक्वेन्सी दिली जाते, वेवलेंथ दिली जाते, आणि आपल्याला काय केला जातो, वेलॉसिटी ऑफ लाईट विचारला जातो, किंवा स्पीड ऑफ लाईट विचारला जातो. सो त्यासाठी हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा आहे, व्ही इज इक्वल टू लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी. आता लक्षात घ्या, वेलॉसिटी जर असेल तर या वेलॉसिटीचं जे याचा युनिट असतं ते असतं मीटर पर सेकंद. ही वेवलेंथ आहे त्याचं युनिट कोणतं आहे, नॅनोमीटर. आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचं याचा युनिट असतं हर्ट्स. ओके, हर्ट्स म्हणतो त्याला आपण. हे पण आपल्याला आयोगाने पुढे जाऊन विचारलेलं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, मग पुढे एक महत्त्वाची बीट आहे याच्यामधली, ती अशी की शॉर्टर वेवलेंथ. बघा आता ही तुम्हाला समजते का, शॉर्टर वेवलेंथ हॅविंग हायर फ्रिक्वेन्सी. लक्षात येते का, बघा शॉर्टर वेवलेंथ इथं आपल्याला दिसून येईल, शॉर्टर वेवलेंथ आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी मग काय असणार आहे, ते असणार आहे हायर फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, सो हा घटक जो होता आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर केलेला आहे. जे प्रश्न येतात मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो याच्याशीच रिलेटेड येतात. ओके, सो हे नीट तुम्ही करायचं आहे. चलो पुढे जाऊयात आपण. साऊंड वेव्ज आपल्याला या ठिकाणी दुसरा पॉईंट दिसतो, त्याच्यामध्ये लक्षात घ्या, साऊंड वेव्ज या ज्या साऊंड वेव्ज असतात त्या लॉन्जिट्युडिनल टाईप ऑफ वेव्ज असतात. आता बघा, वेव्जचे मेनली दोन टाईप्स पडतात, एक लॉन्जिट्युडिनल टाईप ऑफ वेव्ज आणि दुसरा असतो ट्रान्सवर्स टाईप ऑफ वेव्ज. एक म्हणजे ट्रान्सवर्स आणि दुसरा लॉन्जिट्युडिनल.
आता ज्या लाईट वेव्ज असतात, लाईट वेव्ज, ओके, या लाईट वेव्ज काय असतात, ट्रान्सवर्स टाईप ऑफ वेव्ज असतात. आणि ज्या साऊंड वेव्ज असतात त्या साऊंड वेव्ज मात्र काय असतात, लॉन्जिट्युडिनल टाईप ऑफ वेव्ज असतात. आता साऊंड वेव्ज, आता लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय ते थोडं समजून घ्या. लॉन्जिट्युडिनलमध्ये काय असतं, त्याच्यामधले जे पार्टिकल असतात त्यांची जी मोशन असते ते अशा पद्धतीनं, म्हणजे फोर्थ अँड बॅक, फोर्थ अँड बॅक, फोर्थ अँड बॅक, फोर्थ अँड बॅक अशा पद्धतीने ती चालू असते. म्हणजे त्याचं जर डिपिक्शन आपण केलं वेव्हलेंथमध्ये तर ते अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं. लक्षात येते का बघा, अशा पद्धतीनं त्याची मुवमेंट असते. आणि ट्रान्सवर्स वेव्ह जर आपण बघितल्या तर त्याची काय असते, अप अँड डाऊन मुवमेंट असते. ओके, अप अँड डाऊन अशा पद्धतीनं. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की लाईट वेव्ज या ट्रान्सवर्स असतात, हे आपण पाठच करायचं आहे. ओके, आता बरेच जण म्हणतील की याचे मराठी शब्द आम्हाला सांगा, पण विषय असा आहे मराठीमध्ये याचं ज्यावेळेस ट्रान्सलेशन केलं जातं प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्या, त्यावेळेस ते ट्रान्सलेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीने येतं. सो आपण काय करायचं आहे, हे जे इंग्लिशमधलं तुम्हाला दिसतंय हे जर तुम्ही खूपदा रिवाईज केलं तर 100% हे तुमच्या चांगलं लक्षात राहणार आहे. सो साऊंड वेव्ज ह्या काय आहेत, लॉन्जिट्युडिनल टाईप ऑफ वेव्ज आहेत. रिक्वायर्स मीडियम फॉर ट्रॅव्हल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते. लक्षात घ्या, हे पॉईंट खूप सोपे आहेत पण हेच एक्झाममध्ये परत परत याच्यावरतीच प्रश्न येताना दिसतात, त्यामुळे हे नीट पाठ करायचं आहे. मग इथं कम्पॅरेटिव्हली आपण बघूयात थोडंसं ते असं की साऊंड वेव्ज ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज आहे. बघा, आपण स्कूलमध्ये असताना ते 2 प्लॅस्टिकचे ग्लास वगैरे घ्यायचो, त्याला मध्ये दोरी अडकवायचो आणि थोडीशे 100 फूट वगैरे ते दोरी आपण त्याला अडकवून एक जण तिकडं आणि एक जण अशा पद्धतीने आपण काय करायचो, इकडून बोलायचो, तो पलीकडून कानाने ऐकायचा. म्हणजे याचा अर्थ साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम नेसेसरी असतं. पण लाईट वेव्ह जर असतील ना तर लाईट वेव्हजला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम नेसेसरी नाही. मग आपण याचं एक्झाम्पल सांगू शकतो का, तर येस, आपल्याला माहिती आहे सूर्यापासून आपल्यापर्यंत जी लाईट येते ती आपण लाईट वेव्स त्याला आपण म्हणतो. तर जे आपण काय म्हणतो त्याला ॲटमॉस्फिअर आहे ते पृथ्वीच्या ठराविक भागापर्यंतच आहे. त्याच्यानंतर मग स्पेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी व्हॅक्यूम दिसतो. व्हॅक्यूम म्हणजे मीडियम नसतं तरी पण लाईट आपल्यापर्यंत येतो. याचा अर्थ लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियम नेसेसरी नाही आहे, पण साऊंड वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियम नेसेसरी आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढं आता साऊंड वेव्हचे जर आपण टाईप्स बघितले तर त्याच्यात आपल्याला बेस्ड ऑन द फ्रिक्वेन्सी टाईप सांगता येतील. याचे 3 टाईप आहेत बघा. एक तर पहिला आहे तो म्हणजे इन्फ्रासाऊंड, दुसरा आहे ऑडिबल आणि तिसरा आहे अल्ट्रासाऊंड. आता हा जो इन्फ्रासाऊंड आहे त्याची आपल्याला फ्रिक्वेन्सी दिसेल, फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स. मग असेच मी तुम्हाला सांगितलं साऊंडचं जे याचा युनिट आहे साऊंड वेव्हचं किंवा फ्रिक्वेन्सीचं, साऊंडचं जे युनिट असतं ते असतं डेसिबल. फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते आहे हर्ट्स. सो इन्फ्रासाऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती लेस दॅन 20 हर्ट्स. ऑडिबल जर असेल तर 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी असते. हे तर फक्त किलो त्याला जोडलेलं आहे, किलो म्हणजे 1000, त्यानुसार आपण ती तशी दाखवतो आहे. आणि अल्ट्रासाऊंड जर असेल तर त्याची 20,000पेक्षा जास्त ही काय असते, फ्रिक्वेन्सी असते. सो हे जे 3 टाईप्स तुम्हाला या ठिकाणी केलेले दिसतात याच्यावरती प्रश्न सातत्याने विचारलेत. मग पहिला आहे इन्फ्रासाऊंड, इन्फ्रा तर 20पेक्षा कमी असं लक्षात ठेवायचं. ऑडिबल 20 ते 20,000 याच्या बिटवीनमध्ये. आणि अल्ट्रा जो आहे तो आहे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त. आणि जर आपल्याला 20 म्हणजे किलोमध्ये सांगायचं असेल तर 20 किलो हर्ट्सपेक्षा जास्त आहे, मोर दॅन. हे महत्त्वाचं आहे. आता बघा इन्फ्रासाऊंडमध्येच लक्षात घ्या, व्हेल असेल, रायनासोर्स असतील किंवा एलिफंट्स असतील, युजेस दिस टाईप्स ऑफ वेव्स टू कम्युनिकेट इच अदर. म्हणजे हे जे प्राणी तुम्हाला दिसत आहेत हे प्राणी एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी इन्फ्रासाऊंडचा यूज करतात. ऑडिबल तर काय आपल्याला माहितीच आहे, ऑडिबल टू ह्युमन इयर, म्हणूनच त्याला आपण ऑडिबल असं म्हणतो. आणि अल्ट्रासाऊंड असेल तर तो अल्ट्रासाऊंड बॅट असेल, डॉल्फिन्स असतील, हे प्रोड्यूस करतात. ओके, तर हे घटक आपल्याला साऊंड वेव्हच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चलो. आता पुढचा पॉईंट आहे तो आहे टेम्परेचर कन्व्हर्जनचा. थोडेफार फॉर्म्युले आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. हे आहे त्यासाठीचा फॉर्म्युला, हा यूज करायचा आपण एक्झाममध्ये. म्हणजे काय केलं जातं, परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न दिला जातो त्याच्यामध्ये
डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर दिलं जातं ते फॅरनहाईटमध्ये किती विचारलं जातं, किंवा फॅरनहाईटमध्ये दिलं जातं आणि ते आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये किती त्याचं होईल ते विचारलं जातं, त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे फॅरनहाईटमध्ये दिलं तरी ते आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं आणि डिग्री सेल्सिअसमध्ये जरी ते दिलं तरी ते आपण फॅरनहाईटमध्ये काय करू शकतो, कन्वर्जन त्याचं करू शकतो. सो हा फॉर्म्युला आहे डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री फॅरनहाईट -32 इंटू 5/9. आता हे 5/9च आहे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला एक्झामला असं होतं 9/5 आपण त्याला करून टाकतो. असं जर केलं तर व्हॅल्यू आपली काय होणार आहे, चेंज होणार आहे, आपलं उत्तर चुकणार आहे. सो एकदा आयोगाने काय केलं होतं, फॅरनहाईटमध्ये विचारलं होतं, ते आपण या ठिकाणी एक सॉल्व करूयात. आय थिंक मला वाटतं ते 72 फॅरनहाईट दिलं होतं. ओके, मग त्याचं कन्वर्जन आपण करून बघूयात. या ठिकाणी 72 दिलं होतं, लक्षात घ्या. मग ते आपण कसं सॉल्व करतोय, डिग्री सेल्सिअस तर आहे तसंच येईल. मग हे 72 -32 इंटू 5/9. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपल्याला 40 मिळेल. ओके, आणि त्याला आहे 5/9. तर या ठिकाणी लक्षात घ्या काहीतरी चुकतंय का आपलं, आय थिंक मला वाटतंय ते चुकतंयच. ते असं की बऱ्याचदा या ठिकाणी बघा आपल्याला काय होतं की जम्बलिंग झालेलं दिसतं, म्हणजे 5/9 आहे का 9/5 आहे. ओके, तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी, हे दुरुस्त करा तुम्ही, 9/5च आहे. ओके, 9/5च आहे. सो या ठिकाणी आपल्याला मिळेल, या ठिकाणी लक्षात घ्या आपलं हे बरोबर आहे. हा जो फॉर्म्युला आहे मी चेक केलेला आहे तो बरोबर आहे. पण माझ्याकडून सांगताना असं चुकलं की एकदा जो प्रश्न विचारलेला होता तो 104 फॅरनहाईट देऊन विचारलेला होता. ओके, 104 फॅरनहाईट, त्याचं आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांनी विचारलेलं होतं, ते आपण सॉल्व करूयात. मग या ठिकाणी लक्षात घ्या डिग्री सेल्सिअस आहे तसंच येईल, हे 104 फॅरनहाईट -32 येईल आणि 5/9 असणार आहे. या ठिकाणी बघा या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल या ठिकाणी परत 2 आणि इथं 7 मिळून जाईल. बरोबर आहे, 5/9 तर आहेच. मग हे किती येणार आहे, 8 येणार आहे. मग हे किती येणार आहे, 40 डिग्री सेल्सिअस येणार आहे. लक्षात घ्या अशा पद्धतीचं एकदा ते विचारलेलं होतं. हे बरोबर आहे, डेफिनेटली हे बरोबर आहे. या ठिकाणी ती चूक दुरुस्त करा, 5/9च आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला फार महत्त्वाचा ठरणार आहे. समजा त्यांनी जर व्हॅल्यू आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये दिली आणि जर तुम्हाला ती फॅरनहाईटमध्ये करायला सांगितलं तर हा फॉर्म्युला तुमचा पार्ट असेल तर तुम्ही हाच फॉर्म्युला काय करू शकता, डिराईव्ह करून याच्यावर आधारित दुसरा फॉर्म्युला फॅरनहाईटसाठी तयार करू शकता. जसं की इथं हे मल्टिप्लाय आहे ते इकडे येऊन काय होणार आहे लक्षात घ्या. तर आपण बघतो की हे जे डिग्री सेल्सिअस आहे हे जे मल्टिप्लाय आहे ते काय होणार आहे, या ठिकाणी हे 9 वरती येईल. ओके, आणि 5 असं येणार आहे नंतर ह्या डिग्री सेल्सिअसला, आणि हे -32 आहे जे काय होणार आहे +32, आणि फक्त इकडे काय राहणार आहे, डिग्री फॅरनहाईट राहणार आहे. बघा मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल या ठिकाणी. आता समजा एखादी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, आपण बघून आता जे आपण गणित सॉल्व केलं ते आपण टाकून बघूयात की त्याचं उत्तर 104 येते का ते. सो आपण 40 डिग्री सेल्सिअस ही व्हॅल्यू घेऊयात, 9/5 घेऊयात, +32 घेऊयात, किती फॅरनहाईट येते बघूयात. हे किती येणार आहे, 8 येणार आहे. बरोबर, 8 9 72 येणार आहे, आणि त्याच्यामध्ये परत 32. सो हे 4 आणि 7 आणि 3 हे 10. सो 104 काय होणार आहे, हे फॅरनहाईट येणार आहे. सो आपल्याला हा जो कन्वर्जनचा फॉर्म्युला आहे फार महत्त्वाचा आहे. याच्यावर आधारित गणित आपल्याला न्यूमरिकल्स विचारली जातात. सो हा खूप चांगल्या पद्धतीनं आपण काय करायचं, पाठ करायचा आहे. चलो पुढे एक महत्त्वाची या ठिकाणी बीट आपल्याला दिसते ती अशी की 0 डिग्री सेल्सिअस तेच जर आपण केल्विनमध्ये त्याला कन्वर्ट केलं, केल्विन इज द SI युनिट ऑफ टेम्परेचर. ओके, टेम्परेचरचं हे काय आहे, केल्विन SI युनिट आहे. आणि हेच 0 डिग्री सेल्सिअस जर आपण फॅरनहाईटमध्ये विचार केला त्याचा तर ते किती येणार आहे, 32 फॅरनहाईट येणार आहे. सो हे पण आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. चलो आगे बढ़ते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कन्सेप्ट माहीत आहे का बघा, लक्षात घ्या.
याच्यावरती आधारित आपल्याला न्यूमरिकल्स येतात, त्यामुळं हा आपण फॉर्म्युला करतो या ठिकाणी. त्याचा फॉर्म्युला असा आहे, हे जे यन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं दिसतं ते आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठीचं, त्याच्याऐवजी आपण तो सिम्बॉल यूज केलेला आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मग आपण हे कसं सांगणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, आणि त्याचा फॉर्म्युला येणार आहे velocity of light in the first medium, that is v1, upon velocity of light in the second medium, that is v2. ओके, याच्यावरचं ज्यावेळेस न्यूमरिकल आपण सेपरेटली घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला मी काय करतो एक्सप्लेन करून सांगतो. तात्पुरता तुम्ही काय करायचं आहे, हा असा फॉर्म्युला असतो हे लक्षात ठेवायचा आहे. मग हा फॉर्म्युला कसा येणार आहे, v1/v2. ओके, अशा पद्धतीने. चलो, तेच जर आपल्याला विचारलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2, तर तो फॉर्म्युला असा तयार होणार आहे, लक्षात घ्यायचा आहे. जे इथं पायात आहे ना ते वरती येणार आहे, लक्षात घ्या, असं लक्षात ठेवा. म्हणजे हा 1 आहे तर या ठिकाणी 1 येणार आहे. चलो पुढं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, म्हणजे हेच ते एक्सप्लेन करून सांगते. अशा पद्धतीनं त्याचा फॉर्म्युला असा असेल म्हणून. चलो पुढं लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिसून येईल ती अशी की प्लेन मिररच्या संदर्भात नंबर ऑफ इमेजेस आपल्याला खूपदा विचारलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस सायन्समध्ये आपल्याला हा प्रश्न आलेला दिसतो. म्हणजे काय केलं जातं, प्लेन मिरर आहे असं सांगितलं जातं, मग त्याच्यासमोर एखादी वस्तू आहे आणि त्याच्या किती नंबर ऑफ इमेजेस या अँगलमध्ये, म्हणजे 30 डिग्रीमध्ये ठेवल्यानंतर 36 डिग्रीमध्ये ठेवल्यानंतर किती इमेजेस, नंबर ऑफ इमेजेस आपल्याला दिसतील असं विचारलं जातं. त्यावेळेस काय फक्त करायचं लक्षात घ्या, n फॉर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन गिव्हन अँगल जो दिलेला असेल. कधी तो 30 डिग्री दिला जातो, कधी तो 36 डिग्री दिला जातो, लक्षात येते, कधी तो 72 डिग्री दिला जाईल. अशा पद्धतीनं त्याची व्हॅल्यू फक्त आपण काय करायची या ठिकाणी पुटअप करायची आणि त्याच्यातून करायचे -1. सो आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते लक्षात ठेवायचं. आन्सर नेहमी हे ऑडच असणार आहे, म्हणजे विषमच असणार आहे. म्हणजे एकतर ते 11 मिळेल किंवा 9 मिळेल किंवा 13 मिळेल किंवा 17 मिळेल, पण कधीच ते 10 किंवा 8 आलं का लक्षात. अशा पद्धतीनं आपल्याला ते आन्सर मिळणार नाही, ते काय होणार आहे, किंवा 0 पण मिळणार नाही. लक्षात घ्यायचं ते उत्तर आपल्याला ऑडमध्येच मिळणार आहे. एक या ठिकाणी काय करूयात आपण, जे 36 आहे ते सॉल्व करून बघूयात. ओके, मग आता लक्षात घ्या 36 आपल्याला काय करायची, फक्त व्हॅल्यू ठेवायची आहे याच्यामध्ये. याचा फॉर्म्युला पण खूप सोपा आहे. मग आपण काय करतो, 360 डिग्री त्याच्यामध्ये समजा 36 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आणि -1 करायचं आपल्याला. आपल्याला माहीत आहे याचं काय होणार आहे, 10 - 1 असं येणार आहे आणि उत्तर येणार आहे याचं 9. तर फार सोपं असतं हे, फक्त आपल्याला हा फॉर्म्युला येणं खूप मस्ट आहे, लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढे जातोय आपण. पॉवर ऑफ लेन्स, याच्यावरती पण प्रश्न आपल्याला विचारले जातात. सो पॉवर ऑफ लेन्समध्ये बघा, त्याचा फॉर्म्युला आहे P = 1/f. इथं P फॉर पॉवर आणि F फॉर फोकल लेंथ, मग ती लेन्सची फोकल लेंथ आपण असा त्याचा विचार करतोय. आता SI युनिट ऑफ पॉवर इज डायोप्टर, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2D अशी एखाद्या लेन्सची पॉवर सांगितली जाते किंवा 4D अशा पद्धतीनं त्याची पॉवर सांगितली जाते. ते जे D आहे, D फॉर डायोप्टर, पॉवरचं ते युनिट आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आपल्याला समजा फोकल लेंथ त्यांनी दिली, समजा त्यांनी सांगितलं आपल्याला फोकल लेंथ किती आहे, 15 सेंटीमीटर इतकी फोकल लेंथ आहे. तर आपल्याला ते काय करतील, त्या लेन्सची पॉवर विचारतील. मग आपण कसं ते सॉल्व करणार आहोत, P = 1/, पण हे जे 15 सेंटीमीटर आहे ते आपल्याला मीटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल, कारण फोकल लेंथ जे असते त्याचं SI युनिट हे काय असतं, मीटर असतं. सो आपल्याला मीटरमध्ये करण्यासाठी त्याला फक्त 100ने डिवाईड करायचं आहे. 100ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.15 मीटर, बरोबर आहे. 100ने त्याला डिवाईड करतो म्हणजे 2 पॉईंट अलीकडे येतात, असं लक्षात ठेवा. या ठिकाणी काय होणार आहे, ते 0.15 असं येणार आहे. मग हे 2 पॉईंट परत पुढं नेण्यासाठी वरती आपल्याला 100ने गुणावं लागणार आहे आणि मल्टिप्लाय करून मग खाली काय करणार आहे, त्याचं 15 असं येणार आहे. मग याचं आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी त्याची पॉवर त्या लेन्सची मिळून जाईल. ओके, मग ह्याचं उत्तर आपण डिराईव्ह करूयात. हां, मग या ठिकाणी दोघांना कॉमन भाग जातो आहे का नाही जात आहे. ओके, पण 5 जातो आहे. मग 5 × 2 = 10, इथं वरती 20 येणार आहे आणि इथे येणार आहे 3. मग बघा 3 × 6 = 18. ओके,
मग पुढं परत 2 बाकी राहिले, मग परत पॉईंट दिला आपण, 0 घ्यावा लागेल आपल्याला, 3 × 18 अशा पद्धतीने हे उत्तर येत जाईल. म्हणजे 6.66 डायोप्टर ही काय असणार आहे, त्याची पॉवर असणार आहे, जर का फोकल लेंथ 15 सेंटीमीटर असेल. म्हणजे तुम्हाला फक्त एकच इथं कष्ट करायचं ते असं की जे सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल व्हॅल्यू ती आपल्याला मीटरमध्ये करावीच लागते. जर का त्यांनीच मीटरमध्ये दिली असती, हीच व्हॅल्यू त्यांनी मीटरमध्ये दिली असती अगोदरच, 15 मीटर आहे, तर आपण इथं डायरेक्ट 15ची व्हॅल्यू टाकली असती आणि मग त्यांनी डिवाईड करून जे उत्तर येणार आहे आपलं ते उत्तर आपण या ठिकाणी काढलं असतं. ओके, चलो. आता इथं आहे कंबाईनड पॉवर, त्याच्यामध्ये P = P1 + P2 + P3. म्हणजे जर तुम्हाला काही समजा 2 डायोप्टरची, 0.25 डायोप्टरची, 4 डायोप्टरची अशा वेगवेगळ्या लेन्स दिलेल्या असतील आणि त्याची कंबाईनड पॉवर विचारली असेल तर सगळ्यांची काय करायची आहे, सरळ बेरीज करायची आहे. पण त्याच्यामध्ये जर का डिस्टन्स दिलेला असेल, इफ डिस्टन्स इज गिवन, तर P = P1 + P2 मायनस करायचं आहे. जे डिस्टन्स दिलेलं आहे ते डिस्टन्स इथं टाकायचं आणि त्याला परत या 2 पॉवरचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याच्यावरती गणित विचारलेलं आहे एकदा. सो हा फॉर्म्युला या ठिकाणी महत्त्वाचा ठरेल आपल्याला. सोपा आहे फॉर्म्युला. P = P1 + P2 मायनस काहीतरी डिस्टन्स आपल्याला दिलं जातं, तिथं फक्त तेवढीच व्हॅल्यू असते. समजा 20 काहीतरी डिस्टन्स दिलेला आहे आणि पुढं परत काय करायचं आहे, P1 × P2 करायचं आहे. इतका हा सोपा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. इथं काहीच नाही आहे म्हणजे काय असणार आहे, मल्टिप्लाय असणार आहे. ओके, पुढं आता बघा, या ठिकाणी दिसत नाही आहे पण आहे इलेक्ट्रिक करंट. ओके, इलेक्ट्रिक करंट, त्याचं याचा युनिट असतं ॲम्पियर. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे I = Q/T. I म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतो, Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज असतो आणि T फॉर टाईम असतो. याच्यावरती फार कमी गणित आहेत पण आपण ते घेतलेलं आहे, आपल्याला ते माहीत असावं याच्यासाठी. हां, रेजिस्टन्स हा महत्त्वाचा घटक आहे. याचा युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आहे R = V/I. आता हा रेजिस्टन्स काय असतो, तर रेजिस्टन्स म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर करंट फ्लो होण्यासाठी त्याला निर्माण होणारा जो अडथळा असतो तो म्हणजे काय असतो, हा रेजिस्टन्स असतो. R = V/I. इथं R म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स आहे, V फॉर व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स त्याला PD म्हणतो आपण, आणि I फॉर इलेक्ट्रिक करंट आहे. जर का रेजिस्टन्स वाढत असेल तर लक्षात घ्यायचं करंट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. रेजिस्टन्स म्हणजे हा अडथळा आहे ना, हा अडथळा आहे, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे अडथळा जर वाढत असेल तर काय होणार आहे, करंट हा कमीच होणार आहे. दोघांचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता याच्या संदर्भात अजून काही गोष्टी विचारल्या जातात का रेजिस्टन्सच्या, त्या बघूयात आपण. त्या तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. जसं की हा जो रेजिस्टन्स आहे, आपण बघा काय करतो, पहिल्यांदा एक तर याचं क्लासिफिकेशन बघूयात आपण, मेटल्स आणि नॉन मेटल्स. तर यातले लक्षात घ्या, हे काय करत असतात, मेटल्स इलेक्ट्रिक करंट त्याचे गुड कंडक्टर असतात आणि नॉन मेटल इलेक्ट्रिक करंटचे बॅड कंडक्टर असतात. मेटल गुड कंडक्टर का असतात, कारण त्यांच्यामध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. मग हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय होतं, जो मेटल आहे त्या मेटलमधून फ्लो होण्यासाठी, ओके, या मेटलमधून त्यांना फ्लो व्हायचं आहे, तर फ्लो होताना त्यांना जर काही अडथळा निर्माण होत असेल तर तो जो तयार झालेला अडथळा आहे तो म्हणजेच काय असतो, हा रेजिस्टन्स असतो. अडथळा का तयार होतो, कारण हे जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत तर यांच्यामध्येच ते एकतर ह्या मेटलमधल्या ॲटम्सला काय होतात, ॲटम्सवरती कोलाईड होतात किंवा त्यांच्यामध्ये पण ते कोलाईड करतात आणि कोलाईड केल्यामुळे त्यांच्यामध्ये होतो अडथळा तयार, आणि जो अडथळा तयार झालेला आहे तो असतो रेजिस्टन्स. या फ्लोला जेवढा अडथळा आतमध्ये तयार होणार आहे तेवढा तो करंट काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, चलो पुढं. आता म्हणजे तुम्ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, तर ती ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रेजिस्टन्स इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस. रेजिस्टन्स इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस. पुढचा घटक आहे इलेक्ट्रिक पॉवर. आता बघा लक्षात घ्या, पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल वर्क डन, किंवा इलेक्ट्रिकल म्हणण्यापेक्षा किंवा त्याला इलेक्ट्रिक म्हणा किंवा इलेक्ट्रिकल म्हणा, इलेक्ट्रिकल वर्क डन अपॉन टाईम, हा त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. म्हणजे जनरली हा फॉर्म्युला त्याचा यूज केला जातो.
किंवा आपल्याला या ठिकाणी जो महत्त्वाचा लागणार आहे न्यूमरिकल सोडवण्यासाठी तो हा फॉर्म्युला आहे P = V × I, म्हणजे पॉवर = व्होल्टेज × करंट. आपल्याकडे व्होल्टेजची व्हॅल्यू असेल आणि करंटची व्हॅल्यू असेल तर डायरेक्ट आपल्याला काय होणार आहे, याच्यातून पॉवर मिळणार आहे. पण आपल्याला या दोघांपेक्षाही जो एक्झाममध्ये फॉर्म्युला लागणार आहे जास्त, तो हा आहे नंबर ऑफ युनिट्स फाइंड आउट करण्याचा, आणि त्याचा फॉर्म्युला आहे पॉवर × टाईम बाय 1000. म्हणजे तुम्हाला पॉवर दिली जाते एखाद्या डिव्हाइसची आणि किती टाईमसाठी ते डिव्हाइस यूज केलेलं आहे ते दिलं जातं. मग मंथ दिला जाईल एखादा स्पेसिफिक, आणि त्याची पॉवर समजा इलेक्ट्रिक शेगडी आहे किंवा TV आहे, मिक्सर आहे, अशा पद्धतीनं रेफ्रिजरेटर आहे, तो समजा 30 डेजसाठी ओके, आणि प्रत्येक दिवशी 2 तास या प्रमाणात तो यूज केलेला आहे, तर त्याचे नंबर ऑफ युनिट्स किती होतील किंवा त्याचं एकंदरीत लाईट बिल किती. आपण ते ज्यावेळेस गणित एखादं घेऊयात याच्यावर, तर त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला तिथं लागणार आहे. पण सुरुवातीला तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. नंबर ऑफ युनिट्स = P × T बाय 1000. ओके, हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ युनिट्ससाठीचा काय आहे, P × T बाय 1000. संपलं. ओके, मी तुम्हाला काय करणार आहे, ज्यावेळेस ते त्याच्यावरती PYQमध्ये न्यूमरिकल येणार आहे त्यावेळेस तो त्या ठिकाणी मी तुम्हाला ते अप्लाय करून दाखवतो, किंवा हे पण गणित आपण या ठिकाणी सोडवू शकतो. बघूयात, चला. 30 डेजसाठी समजा आपण असं समजूयात की समजा 250 वॅटचा ओके एक इलेक्ट्रिक बल्ब आहे, तो काय केला जातं 30 दिवस, प्रत्येक दिवशी 2 तास याप्रमाणे तो यूज केलेला आहे. तर त्या महिन्याचं लाईट बिल किती असणार आहे. आता 30 डेज सांगितलेलं आहे आपल्याला, का तो महिना असणार आहे 30 दिवसांचा. मग आपण या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुटअप करतोय. P किती सांगितलेलं आहे आपल्याला, 250 × T. बघा 30 × 2 करावं लागेल आपल्याला. का बरं, कारण 30 दिवस आणि प्रत्येक दिवशी 2 तास या पद्धतीनं आपण त्याला असणार आहे 1000. सो या ठिकाणी हे 0 कॅन्सल होतील. त्यानंतर इथं बघा, इथं हे 5 येणार आहे आणि हे 5 × 5 = 25 येणार आहे, 5 × 3 = 15 येणार आहे. सो 15 युनिट्स अशा पद्धतीने येईल. मग आपल्याला सांगितलं जातं की एका युनिटची किंमत किती आहे, 9 रुपये आहे, ₹9. तर मग त्या टोटल महिन्याचं लाईट बिल किती असणार आहे. सो आपण काय करणार आहे, 15/9 किती येणार आहे, ₹135. एवढं लाईट बिल आपल्याला त्या ठिकाणी पे करावं लागेल. हे परत पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे, पण आलं होतं इथं आणि ते आपण एक्झाम्पल दिलं होतं, त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ओके, चलो आगे बढ़ते हैं. आता या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ती अशी की त्याचं याचा युनिट पण दिलेलं आहे. याचा युनिट ऑफ पॉवर इज वॅट लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचं इंडस्ट्रियल युनिट पण असतं आणि ते असतं HP. आपण ऐकलेलं असेल बघा HP, जे शेतामध्ये इलेक्ट्रिकल मोटर्स असतात त्यांची पॉवर ही कशामध्ये असते, HP असते. मग 1 HP म्हणजे किती वॅट, तर 746 वॅट इतकी त्याची किंमत आहे. ही बीट विचारली जाऊ शकते एक्झाममध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं याचं युनिट असतं ते म्हणजे युनिट. त्या युनिटलाच युनिट म्हटलं जातं. सो 1 युनिट म्हणजे 1 kWh. 1 kWh म्हणजे बघा 1 किलो तर कळतं तुम्हाला, 1000 वॅट, 1000 वॅट, आणि R म्हणजे एका तासाला, या पद्धतीनं. त्याची जूलमध्ये व्हॅल्यू एवढी असते. अजून ही व्हॅल्यू विचारलेली नाही कुठं, पण विचारली जाऊ शकते. 3.6 × 10⁶ जूल. 6 जूल आहे. इथं तुम्हाला एक्झाममध्ये मायनस करून दिलं जाईल, ते चुकीचं असणार आहे. काय करायचं आपल्याला, प्लसच असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण काय करूयात, नंतरच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूयात.